जय महाराष्ट्र आणि नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या कोडिंगची शाळावर. मित्रांनो, आज आपण पायथनचा एक असा भाग शिकणार आहोत जो दिसायला एकदम सोपा आहे, पण इंटरव्ह्यू घेणाऱ्यांचा लय आवडता प्रश्न आहे. आज आपण शिकणार आहोत पायथनमध्ये व्हेरिएबल्स बनवण्याचे कायदे आणि नियम. मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की व्हेरिएबल म्हणजे दुसरं काही नसून कॉम्प्युटरच्या मेमरीमधलं एक कपाटाचं ड्रॉवर असतं ज्याच्यात आपण आपला डेटा ठेवतो. पण या ड्रॉवरला काहीतरी नाव द्यावं लागेल ना. आता हे नाव ठेवताना आपल्या घरच्यांसारखं नाव ठेवून चालत नाही की काहीही नाव ठेवून दिलबंडू, पिंटू, चिनू. पायथनचे स्वतःचे काही कडक नियम आहेत. जर नियम मोडलात तर पायथन लगेच एररचा सोटा मारतो. चला तर मग थेट स्क्रीनवर जाऊया आणि 6 ते 7 महत्त्वाचे नियम एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. नियम नंबर 1, तुम्ही नावात काय वापरू शकता. जसं की आपण लिहिलं अभयचार. हे एकदम बरोबर आहे. आपण नंबर पण जोडू शकतो 5. हे पण चालेल. आता अभय आणि हे कॉम्प्युटरच्या कपाटातले दोन वेगळे ड्रॉवर्स झाले. पण समजा 2 शब्दांच्या मध्ये तुम्हाला थोडी जागा हवी असेल तर तुम्ही स्पेस देऊ शकत नाही. तिथे वापरायचा आपला लाडका अंडरस्कोर. जसं की अभय अंडरस्कोर ॲपल 10. पायथनमध्ये अंडरस्कोर सोडून दुसरा कोणताही स्पेशल कॅरेक्टर चालत नाही. $, $, हे जर वापरलंत तर पायथन म्हणेल, भावा, हे आपल्या शाळेत चालणार नाही, फक्त आणि फक्त अंडरस्कोरलाच एंट्री आहे. नियम नंबर 2, व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात नंबरने करता येत नाही. हा नियम म्हणजे कॉलेजच्या शिस्तीसारखा आहे. तुम्ही 5 लिहू शकता, पण तुम्ही एक अभय 5 असं लिहू शकत नाही. पहिलं कॅरेक्टर नेहमी एखादं अक्षर, लेटर किंवा अंडरस्कोर असायला हवं. सुरुवात कधीच नंबरने करायची नाही, नाहीतर पायथन लाल रंगाची एरर फेकून मारेल. नियम नंबर 3, मध्ये स्पेस जग सोडणे अलाउड नाही. समजा तुम्हाला व्हेरिएबल लिहायचं आहे अभय ॲपल 8. तुम्ही मध्ये स्पेस दिली की पायथन गोंधळात पडतो. त्याला वाटतं हे 2 वेगळे शब्द आहेत. त्यामुळे स्पेस द्यायची नाही. जर 2 शब्द जोडायचे असतील तर फेव्हिकॉलसारखा आपला अंडरस्कोर वापरायचा, अभय अंडरस्कोर ॲपल 8. विषय संपला. नियम नंबर 4, पायथनचे हुकमी शब्द, कीवर्ड्स वापरायचे नाहीत. पायथनच्या डिक्शनरीमध्ये असे जवळपास 35 शब्द आहेत जे त्याने स्वतःच्या कामासाठी बुक करून ठेवलेत. जसं की फॉर, व्हाईल, इफ, एल्स, ट्रू, फॉल्स. आता हे शब्द म्हणजे गावाच्या एसटी बसमधल्या लेडीज सीटसारखे आहे. तिथे आपण जाऊन बसायचं नाही. जर तुम्ही लिहिल फॉर 3 तर पायथन चिडणारच. कारण फॉरचा वापर तो स्वतः लूप चालवण्यासाठी करतो. त्यामुळे हे राखीव शब्द सोडून इतर कोणतंही नाव तुम्ही वापरू शकता. हे पाठ करायची गरज नाही, कोडिंग करता करता सवय होऊन जाते. नियम नंबर 5, पायथन हा केस सेन्सिटिव्ह आहे. याचा अर्थ लहान लिपी, स्मॉल लेटर आणि मोठी लिपी, कॅपिटल लेटर यामध्ये पायथन भेदभाव करतो. उदाहरणाने समजून घेऊ. कॉम्प्युटरसाठी लहान अक्षरात लिहिलेला अभय आणि पहिल्या अक्षरात कॅपिटल असलेला अभय हे 2 पूर्णपणे वेगळे माणूस आहेत. आपल्या घरात लहान बंडू आणि मोठा बंडू असे 2 भाऊ असू शकतात ना. तसेच हे पायथनसाठी 2 वेगळे ड्रॉवर्स आहेत. त्यामुळे कोडिंग करताना कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांकडे नीट लक्ष द्या, नाहीतर नावं सारखीच आहेत म्हणून बसाल आणि पायथन भलतीच व्हॅल्यू दाखवून देईल. नियम नंबर 6, नाव असं ठेवा ज्याचा काहीतरी अर्थ निघेल, सेन्सिबल नेम्स. पायथनमध्ये व्हेरिएबलच्या नावाची लांबी कितीही असू शकते, त्याला मर्यादा नाही. पण म्हणून आपण काहीही मोठं नाव ठेवायचं का. जसं की अभय अंडरस्कोरने अंडरस्कोर काश्मीर अंडरस्कोर से अंडरस्कोर ॲपल अंडरस्कोर लाये 10. एवढं मोठं नाव लिहिलं तर कोड लिहिण्यापेक्षा टाईप करण्यातच तुमचा जीव जाईल. आणि काही लोक एकदम आळशी असतात, ते नाव ठेवतात A5, B7.
आता 2 महिन्यांनी जेव्हा तुम्ही स्वतःचा कोड पाहाल तेव्हा तुम्हालाच प्रश्न पडेल, अर्रर, हा म्हणजे काय होता? सफरचंद होतं की केळी? त्यामुळे नाव नेहमी सुटसुटीत आणि अर्थपूर्ण ठेवा, जसं की ॲपल_काउंट 10. जेणेकरून तिसऱ्या माणसाने जरी तुमचा कोड वाचला तरी त्याला लगेच समजेल. डिजिटल डिसिप्लिन पाळायची भावांनो. तर आज आपण काय काय शिकलो? 1. नावात फक्त लेटर्स आणि अंडरस्कोर चालतो. 2. पहिली सुरुवात नंबरने करायची नाही. 3. मध्ये स्पेस सोडायची नाही. 4. पायथनचे स्वतःचे राखीव कीवर्ड्स वापरायचे नाहीत. 5. लहान आणि मोठ्या लिपीमध्ये फरक असतो, केस सेन्सिटिव्ह. 6. आणि नावं नेहमी सुटसुटीत ठेवायची. हे नियम आयुष्यभर लक्षात ठेवा, कारण याशिवाय पायथनमध्ये एकही लाईन लिहिता येणार नाही. आजची ही माहिती आणि मराठीतली कोडिंग कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की सांगा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करा आणि आपल्या कोडिंगची शाळाचे अधिकृत विद्यार्थी बना. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. चलो, बाय बाय. जय महाराष्ट्र. धन्यवाद.